अकोला में गवली समाज के प्रदेशाध्यक्ष किशन राव हुंडीवाले की सनसनीखेज हत्या के मामले में विशेष अदालत ने अहम फैसला सुनाया है। अदालत ने मुख्य आरोपी श्रीराम गावंडे सहित कुल 10 आरोपियों को दोषी ठहराते हुए आजीवन कारावास की सजा सुनाई है। यह हत्या 6 मई 2019 को चैरिटी कमिश्नर कार्यालय परिसर में की गई थी। वहीं सबूतों के अभाव में 5 आरोपियों को संदेह का लाभ देते हुए बरी कर दिया गया है। फैसले के बाद न्यायालय परिसर में सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए। अरे बाकी इकडून या ना, तुम्ही सगळे इकडून मागून या ना. चला या भागाने मागून या ना. दादा साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. स्वर्गीय दादा साहेब अमर रहे, अमर रहे. डॉक्टर ॲडव्होकेट न्याय विधितज्ञ उज्ज्वल साहेबांचा, ॲडव्होकेट विधितज्ञ उज्ज्वल निकम साहेबांचा, बोलो भारत माता की वंदे न्यायालयाचा, न्यायालय. बहुचर्चित अकोला येथे दिनांक 6 मे 19 रोजी भर दुपारी 11 वाजता चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये येथील प्रगत शेतकरी किसनराव हुंडीवाले यांचा निगरून खून, जो एक रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याचे इतर 9 साथीदार यांनी कार्यालयात त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरचे घाव घालून त्यांचा निगरून खून केला होता. या खटल्यामध्ये आम्ही जवळजवळ एकूण 22 साक्षीदार तपासले आणि 10 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माझ्या समवेत येथील जिल्हा सरकारी वकील देशपांडे, त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील देखील नरेंद्र धूत यांनी देखील काम पाहिले. आणि इतकंच नाही तर या खटल्यामध्ये जी भीषणता आणि क्रूरता मी आरोपींच्याकडून बघितली की मयताच्या डोळ्यात देखील त्यांनी टोचाचे वार केले होते आणि त्यामुळे ह्या अकोला शहरात एक घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज 10 लोकांना जन्मठेपेची शिक्षा मिळून न्यायालयाने देखील न्याय दिलेला आहे. सर, कुल कितने आरोपी थे और बाकी आरोपी का क्या हुआ? 15 इस मुकदमे में या खटल्यात एकूण 15 आरोपी होते. त्यातील 5 आरोपींच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्यामुळे आम्ही देखील न्यायालयाला विनंती केली होती की या 5 आरोपींच्या विरुद्ध फारसा पुरावा येत नाही. त्यातील 2 स्त्रिया देखील होत्या आणि म्हणून न्यायालयाने त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सर, आज ज्यांना जन्मठेप झाली त्याच्यामध्ये मुख्य नावं जी आहेत ती कोणती आहेत? त्यातील मुख्य आरोपी श्रीराम गावंडे हा अकोला शहरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून याने कार्यरत होता. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे, तसेच धीरज गावंडे, रणजित गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर गणेश आहिर, सूरज प्रल्हाद गावंडे हे 10 आरोपी होते आणि या 10 आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली, जन्मठेपेची शिक्षा दिली व वेगवेगळ्या कलमाखाली देखील दंड ठोठावलेला आहे. उर्वरित जे 4 आरोपी होते त्यांना 5 आरोपी होते, त्यातील 2 स्त्रिया होत्या. त्या 2 स्त्रिया आणि इतर 3 लोक यांच्या विरुद्ध फारसा पुरावा नसल्याने आम्ही न्यायालयात पारदर्शीपणे न्यायालयाला कळवलं की यांच्या विरुद्ध पुरावा नाही, त्यामुळे न्यायालयाने देखील त्यांची मुक्तता केलेली आहे. हा निकाल येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शिवाजीरावजी कचरे साहेबांनी दिला आणि याच्यामध्ये आरोपीतर्फे बचाव साक्षीदार देखील तपासण्यात आला होता. परंतु हा बचाव साक्षीदार देखील आम्ही सरकारतर्फे उलट तपासणी घेऊन हा बचाव साक्षीदार न्यायालयाने त्याची साक्ष विश्वासार्ह मानली नाही. सर, एकंदरीत पुढची प्रोसिजर जी असेल ती काय असेल सगळ्यात? यानंतर आरोपींना या निकालाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आमच्या मते या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा असल्याने आमच्या मते हा निकाल बरकरार राहील.
सर अत्यंत एक म्हणजे चॅलेंजिंग खटला होता, एक भावनिक पण तुमच्यासाठी हा खटला अंतर झाला, कारण हे सर्व लोक तुमच्याशी एक भावनिक दृष्ट्या जुळलेले होते. एकंदरीत या इथपर्यंतचा प्रवास जो होता तर ते कसं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रातील अखिल गवळी समाजाने मी हा खटला चालवावा अशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना केली होती आणि स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला फोन करून सांगितलं होतं की आपण हा खटला चालवावा. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहिर साहेब यांनी देखील मला विनंती केली होती हा खटला चालवावा, आणि त्यानुसार मी अकोला येथे गेल्या 3 वर्षापासून हा खटला चालवित होतो आणि त्याची आज शेवटी सांगता झाली. सर उज्ज्वल खबरें जो सवाल बनाती हैं, खबरें आपके करियर को रोशन कर देती हैं और बना देती हैं आपको कामयाब। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं हम आपके जरूरत